ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये माजोरड्या पूर्णाजीसमोर मधुभाऊंनी खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. माजोरड्या पूर्णाजीचा माज उद्वत मधुभाऊंनी सत्याचा भयानक उलगडा करत आता सगळ्यांच्या समोर सायलीला न्याय मिळवून दिलेला आहे आणि प्रियाचा पर्दाफाश केलेला आहे. ज्या सायलीला घालून पाडून बोलण्यासाठी पूर्णाजी कारणं शोधत असते, ज्या सायलीच्या नातेवाईकांना म्हणजेच मधुभाऊ आश्रमातील लोकांना हिणवून बोलत असते, त्याच आश्रमातील लोकांनी आता तन्वीलाच उर्फ सायलीला फुलासारखी जपत आजपर्यंत सगळ्यांच्यापासून व्यवस्थितपणे जपत तिला आता सुभेदारांच्या घरात सून म्हणून पाठवणी केलेली असते. हे ज्या वेळेला पूर्णाजीच्या समोर येणार असतं, तिच्या पायाखालची जमीन हादरत मधुभाऊंचे आभारच मानत आता पूर्णाजी खूप मोठ्या गिल्टमध्ये जाणार असते. मधुभाऊ पूर्णाजीचा माज उतरवत सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण दाखवताच प्रियाचा पर्दाफाश झालेला असतो. आता हा सगळा सोहळा पूर्णाजीला पाहवत नसतो. मधुभाऊंना साधं नमस्कार सुद्धा न करता, त्यांच्याशी हाय हॅलो न करता पूर्णाजी निघून जाते आणि त्यानंतर ज्या वेळेला ती कुसुमला आत बोलवते, कुसुमला तिने सांगितलेलं असतं की 10 मिनिटामध्ये गाजागोजा गुंडाळायचा आणि बाहेर जायचं, नाहीतर सगळ्यांच्या समोर अपमान करायला मी कमी करणार नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर हाताला धरून घराबाहेर काढायला कमी करणार नाही. कुसुम धावत पळत येते आणि सगळ्या मुलांना मधुभाऊंना चला चला आपल्याला इथून निघायचं आहे, आता आपण आपल्या घरी जायचं असं म्हणत पूर्णाजीचा अपमान टाळण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण इकडे कल्पना, विमल, अर्जुन, प्रताप, अश्विन सगळेच जण त्यांना थांबवत असतात आणि या सगळ्यामुळे कुसुमला त्यांना नेऊन जात असता येत नसतं आणि तितक्यातच पूर्णाजी येते. पूर्णाजीला पाहिल्यावरती कुसुम म्हणते, पूर्णाई मी लगेच निघते इथून, तुम्ही काळजी करू नका. पूर्णाजी म्हणते, बास तुला जे करायचं ते तू केलंस, आता मला करायचं ते मी करणार असं म्हणत पूर्णाजी माजोरडेपणा करायला सुरुवात करते. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी काय झालं? पूर्णाजी म्हणते, हे मी तुला विचारायला पाहिजे की अर्जुन तुला काय झालेलं आहे? कुठच्या माणसांच्यात उठाय बसायला लागलेला आहेस तू? तू एक वकील, पण खुनाच्या आरोपामध्ये असलेल्या एका जेलमधल्या आरोपीला तू इकडे बेलवरती घेऊन आलास त्यालाच दिवसभर आपल्या घरात घेतलंस, अख्खा दिवस त्यांच्यासोबत काढलास. तुला काहीच नाही का वाटलं की अन्नपूर्णा निवासामध्ये कोणत्याही अपवित्र गोष्टीला स्थान नाही आहे आणि तू मधुभाऊंना इकडे घेऊन आलास, कोणाची परवानगी घेतलीस? असं म्हणत सगळ्यांच्या समोर मधुभाऊंचा केलेला अपमान सायलीला सहन होत नाही. सायली बिचारी हे सगळं पाहतच बसते. पूर्णाजी म्हणते, ही मुलगी तर आलेलीच आहे आश्रमातून, आता हळूहळू ती सगळ्या तिच्या नातेवाईकांना इथे ठाण मांडून बसणार, म्हणजे आपल्या घराचा थेट आश्रम करणार असं म्हणत पूर्णाजी वयाला न शोभणाऱ्या सगळ्या गोष्टी बोलून चुकते. सायलीला खूप वाईट वाटतं. आत्तापर्यंत आपला केलेला अपमान सायली सहन करू शकते, पण आपल्या मधुभाऊंचा, आश्रमातील मुलांचा, सगळ्यांचा अपमान सायलीला सहन होत नसतो आणि त्यातल्या त्यात मधुभाऊंवरती खुनाचा आरोप टाकल्यामुळे आता सायली हादरते. इकडे मधुभाऊ बिचारे एक दिवस आनंदामध्ये आपल्या साऊसोबत, आपल्या आश्रमातील मुलांसोबत घालवण्यासाठी आलेले असतात. त्यांना आता हा धक्का सहनच होत नाही. तोपर्यंत प्रिया सांगत असते, बघितलंच ना पूर्णाजी, म्हणजे मी यांच्याविरुद्ध साक्ष दिली, जी खऱ्याची साक्ष दिली, तर हे मला सत्यवचन बोलायला सांगतायत आणि त्याचप्रमाणे अर्जुन यांचीच बाजू घेत यांना घरी आणतोय असं म्हणत प्रिया आगीत तेल ओतते. त्यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी तू शांत बस, इथे पूर्णाजीला मी काय समजवायचं ते समजवतो. मधुभाऊ म्हणतात, प्रिया सत्यवचन बोल, म्हणजे खरं बोल, तुला सांगितलं होतं, सत्याची साथ दे बाळा, तेच महत्त्वाचं आहे. प्रिया म्हणते, तुमच्यासारख्या आरोपी माणसाकडून सत्याच्या साथीची मी नाही अपेक्षा करू शकत. पूर्णाजी बघितलंस ना, म्हणजे चोर तो चोर वरती शिरजोर, आता स्वतः खुनाच्या आरोपात अडकले. मी सत्याची साथ देते, पण यांच्या विरोधात आहे ना मी, म्हणूनही मला कसे हिणवतायत ते. मधुभाऊ म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, खरंच माझ्या हातून काही घडलेलं नाही आहे. सायली सुद्धा पूर्णाजीला सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज असते आणि म्हणते, पूर्णाई एखाद्या आरोपीने खून केलाय की नाही हे कोर्ट ठरवतं, आपण कोण ठरवणार आहे? असं म्हणत आता चक्क पहिल्यांदा सायली पूर्णाजीला उलट बोललेली असते. पूर्णाजी म्हणते, तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा. अर्जुन मी तुला प्रश्न विचारते, तू वकील आहेस ना, मग या अशा खुनी माणसाला आपल्या घरात का बरं घेऊन आलास तू? यावरती मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. मधुभाऊ म्हणतात, आम्ही निघतो साऊबाळा, आम्ही निघतो, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको. सायली म्हणते, मधुभाऊ थांबा ना, तुमचा असा अपमान करून मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. यावरती प्रिया म्हणते, का गं, मग या घराची मालकीण, या घराची सर्वेसर्वा पूर्णाजीला तू जाब विचारशील का? काय गं तुझी एवढी मजल आली? अर्जुन म्हणतो, प्रिया तू इतकं बोलायची गरज नाही आहे, माझी बायको आणि माझी फॅमिली काय ते आम्ही बघून घेऊ. आता चिडलेली सायली
प्रियाला सांगते, ज्या आश्रमामध्ये लहानाच्या मोठ्या झालो त्या मधुभाऊंबद्दल मान तर नाही, पण इतकी मनामध्ये अडी ठेवू नकोस की प्रिया तुला देव सुद्धा माफ करणार नाही. पूर्णाजी म्हणते, बाद झालं सगळ्यांची तत्वज्ञान. या आश्रमातील लोकांना तत्वज्ञान करायची सवय आहे. इतकं सगळं मी बडबडते तरी निर्लज्जासारखे इथेच थांबलेले आहेत ते. याच्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, पूर्णाई थांब, किती बोलतेस तू? मधुभाऊ स्वतःहून इकडे आलेले नाही आहेत. मी मधुभाऊंना पॅरोलवरती सोडवून आणलेलं आहे आणि माझ्या बायकोसाठी हे गिफ्ट आहे. तू माझं घर हे एवढंच बोलत जाऊ नको का? या घरामध्ये आमचा कोणाचा काही अधिकार नाही. आमच्या माणसांना आम्ही आणू शकत नाही. पूर्णाई तू चुकतेस. याच्यावरती आता आगीत तेल ओतत प्रिया सांगते, बघितलंच पूर्णाई, म्हणजे तुला कधीही उलट न बोलणारा तुझा ना तू आज या आरोपी माणसांची, आश्रमातील भिकाऱ्या माणसांची बाजू घेत तुझ्याशी भांडतोय. याच्यावरती कल्पना म्हणते, तन्वी काय बोलतेस तू? प्रतापला सुद्धा हे सगळं आवडत नसतं. कुसुम म्हणते, झाला तेवढा अपमान पुरे झाला. चला मधुभाऊ, आपण आपल्या घरी जाऊया. आपली तिखट मीठ भाकरी आपली चांगली आहे. हा अपमान सहन करण्यापेक्षा इथे बोलून आपला असा अपमान होणार होता हे माहिती असतं तर आपण आलोच नसतो. अर्जुन म्हणतो, थांबा, कोणी कुठेही जाणार नाही. पूर्णाजी म्हणते, अर्जुन तुझं म्हणणं कुणीही ऐकणार नाही आहे. याच्यावरती अर्जुन म्हणतो, ऐकावं लागेल, कारण सायली माझी बायको आहे. तिला मी या घरात सन्मानाने आणलेलं आहे आणि तिच्या माणसांचा असा अपमान मी सहन करणार नाही. मधुभाऊ म्हणतात, नको, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका, मी इथून निघून जातो आहे. याच्यावरती सायलीला पण वाईट वाटतं. मधुभाऊ म्हणतात, सायली तू या घरात आनंदाने राहा. लक्ष्मीच्या पावलांनी तू या घरात आलेली आहेस, त्याच पावलांनी या घरात राहा. माझी साऊ साक्षात लक्ष्मी आहे. पायावरती तुळशीपत्र घेऊन ही माझ्या आश्रमामध्ये आली होती. हिच्या पायावरील तुळशीपत्र याच्याच खुणेमुळे ही लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या इथे आले हा मला संकेत मिळाला होता आणि तिथपासून माझ्या आश्रमाची भरभराट झाली. लक्ष्मीच्या पावलांनी आणि तुळशीपत्र ऐकल्यावर पूर्णाजी हादरते. पूर्णाजी म्हणते, म्हणजे काय? कल्पना म्हणते, लक्ष्मीच्या पावलांनी तुळशीपत्र? मधुभाऊ म्हणतात, हो, माझ्या साऊ बाळाच्या पायावर तुळशीपत्र आहे. याच्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ तुमच्या लक्षात आहे? मधुभाऊ म्हणतात, तर आता मात्र मधुभाऊ म्हणतात, लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या माझ्या साऊ बाळाला तुम्ही सुखात ठेवा, मला काही नको, माझा अपमान सहन करायला मी तयार आहे. अर्जुन म्हणतो, पायावरील तुळशीपत्र? कुसुम सांगते, हो. याच्यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते, तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे. अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे दोघींच्या पायावर तुळशीपत्र आहे. मधुभाऊ म्हणतात, नाही, प्रिया म्हणजे तुम्ही तन्वी म्हणताय ना, प्रियाच्या पायावरती मधुभाऊ सांगतात तुळशीपत्र नाही. आता मात्र प्रताप, कल्पना यांना धक्का बसतो. प्रताप म्हणतो, काय बोलताय तुम्ही? आमच्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे. मधुभाऊ म्हणतात, प्रिया तुझा पाय दाखव, साऊ बाळा तुझा पाय दाखव. असं म्हणत मधुभाऊ दोघींचाही पाय समोर करायला सांगतात. आता माजोरड्या पूर्णाजीसमोर मधुभाऊंचा मोठा गौप्यस्फोट झालेला आहे. ही तर सायलीची जन्मखूण तुळशीपत्र. या तुळशीपत्रांनी ही माझ्या आश्रमामध्ये आता लक्ष्मीच्या पावलांनी आली होती. आणि सायली सांगते, हो, ही माझी जन्मखूण आहे. प्रियाचा मोकळा पाय, सायलीचं तुळशीपत्र सगळ्यांच्या समोर आल्यावरती एकच गौप्यस्फोट होतो. माजोरड्या पूर्णाजीसमोर मधुभाऊंनी केलेला हा गौप्यस्फोट आता काय निर्णायक ठरणार हे पाहणं रंजक ठरणार.